विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे। आम्ही महायुती सोबत चर्चा करायला तयार आहोत। महाविकास आघाडी 3 जागा लढेल, महायुतीला 8 जागांवर लढू द्या अशी भूमिका नाना पटोलेंनी घेतलेली आहे। या संदर्भात नाना पटोलेंशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपण पाहूयात। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, अर्थसंकल्प जाहीर झाला। या अर्थसंकल्पामध्ये एक सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा येतोय की लाडकी बहीण योजनेचा ज्या प्रकारे शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता याची प्रक्रिया कुठेतरी चुकीची आहे असा आरोप केला जातो। काय यातील तथ्य आहे, तुमची भूमिका काय? बघा, हे सरकार असंविधानिक आहे आणि हे संविधानाला मानणारच नाही। त्याचाच प्रत्यय आपल्याला या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनात पाहायला मिळालेला आहे। एकदा बजेट मांडल्यानंतर त्याला सगळ्या विभागनिहाय मागण्या संबंधित मंत्र्यांना कराव्या लागतात आणि नंतर तो बजेट पारित झाल्यानंतर सरकारला आर्थिक तरतुदीची उपलब्धता होते आणि मग त्याच्या पद्धतीचे त्या कारवाई चालू होते। पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही काळीमा फासणारा आणि लोकशाहीच्या या राज्यातल्या प्रमुख या मंदिरामध्ये लोकशाहीचाच गोळा घोटण्याचं काम महाराष्ट्रातल्या एकनाथ आणि भाजपच्या प्रणित सरकारने केलेलं आहे हे आपण पाहतो आहे। कुठल्याही आर्थिक तज्ज्ञाला विचारा, या कायदे तज्ज्ञाला विचारा, हे जे काही झालेलं काम हे चुकीचं आहे आणि हे सरकार संविधानाला मानत नाही। तर या सरकारने तसंच राजीनामा दिला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। यांचा जो GR आलेला आहे आपण त्याच्यावरच जाऊ। ते म्हणतात की आम्ही भगिनींना पैसे दिले म्हणून यांना राग येतो आहे। आम्हाला राग येत नाही आहे, आम्हाला तो उलटा आनंद आहे की तुम्ही मुठभर लोकांना पैसे लोकांचे लुटून देत होतात, ते आमच्या भगिनींना भेटत आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे। पण मूळ प्रश्न आहे की 1,500 रुपयात होणार काय? महागाईच्या काळामध्ये 1,500 रुपयात नाही। आम्ही काँग्रेसने भूमिका मांडली होती, आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 8,500 रुपये दर महिन्याला आमच्या भगिनींना द्यायचा निर्णय केलेला होता आणि तो सरसकट द्यायला होता। पण तुम्ही ज्या अटी शर्ती टाकल्यात त्या अटी शर्ती रद्द कराव्यात आणि 1,500 रुपयाच्या जागी 8,500 रुपये द्यावेत, ही मागणी आमची आहे। आपण जर बघितलं तर राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री लगेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लागले। बघा, श्रेयवादाचं इथं खेळ चालू आहे। अजित पवाराला वाटतं की मी श्रेय घ्यावं, फडणवीसाला वाटतं मी श्रेय घ्यावं। त्या श्रेयवादाची लढाई आपल्याला एकदम, आणि आता तर मंत्री स्वतःचे बॅनर लावायला निघाले। त्यामुळे हे सरकार एकतेचं नाही, हे विखरलेलं सरकार आहे आणि हे विखरलेले सरकार आज लोकांसाठी कॅबिनेटमध्ये जेव्हा निर्णय घेत असते